हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर इथे आम्ही निघालो गावी जायला. गावी जायची वेगळीच एक्साइटमेंट असते. तर आम्ही इथे पोचलो आता आमच्या गावच्या घरी आणि इथे गौरीची जी स्थापनाची तयारी चालू होती. तर मी इथे हळदी कुंकू वाहून गौरीचे पाय पडून घेतले. माझी दोघी जाव इथे गौरीची स्थापना करताय आणि इथे गावी येऊन खूप मजा येते. सर्व येतात मुंबईवरून, तर खूप एक्साइटमेंट असते आणि खूप सर्व एन्जॉय करतात. रिदानची पणजी आहे, ही पणजी आजी, आणि इथे रिदान आपले जे कझिन्स आहेत त्यांच्यासोबत खेळतोय, मस्त एन्जॉय करत होता. त्याला पण पोरं लय आवडतात, तर तो आता लाईक एन्जॉय खूप खूप एन्जॉय करत होता. आज हम आए हैं हमारे गांव में। ये देखो पीछे है रिदान और रिदान के पापा। पापा रिदान रिदान है बा रिदान हंसे, हाय हाय हाय। ये है हमारा आरुष, ये आमची कोण, रेवा। रेवा है रेवा। हमचे मोटे आई का घर है। रात हो गई अभी, कल दिखाती हूँ सब A to Z। आणि आमचे गणपती बाप्पा, गौरी, और यहाँ पे हम सब मिलके खाना बना रहे हैं। जाओ भाई, ये माझी मोटी जाओ भाई, छोटी जाओ भाई गेली आणि आम्ही बनवलं आहे सर्व जेवण। दिखाती हूँ आपको। अभी पूरी फ्राय हुए और ये पापड़। आम्ही काय काय बनवला, डाळ आणि माटाची भाजी, भात। जेवण वगैरे करून मी निघाले होते सर्वांच्या घरी पाया पडायला गावात. तर सर्वांच्या घरी मी पाया पडून आम्ही इथे भजनाला गेलो. लेडीज लोकांचे वेगळे भजन होते, तिथे गाणे विणे डान्स वगैरे होता, तर ते तुम्ही ऐकायचं. जेंट्स लोकांची तर गावी खूपच मजा असते. त्यांचे वेगळे भजन, त्यांची काय पत्ते वगैरे रात्रभर ते खेळतात, तर त्यांचं खूप मजा असते. तर अशा आमच्या घरी भजन होता आमच्या गावच्या घरी, आणि इथे सर्व जेंट्स लोक जमा झाले होते. त्यांना दाबेली नाश्ता असा दिला होता आणि त्याच्यानंतर सर्व पत्ते खेळायला बसले आणि असं